हरिओम। जय गुरुदेव। स्वागत है आपका मानव बुद्ध देव यूट्यूब चैनल पर। महाराष्ट्र की कीर्तनकार ओम सती कनोजवाड़ ने अपने कीर्तन के कार्यक्रम में श्रोताओं के सामने कथाकार पंडित प्रदीप मिश्रा जी और संत श्री आशाराम जी बापू के बारे में ऐसा कुछ कह दिया कि मानो उन्होंने कार्यक्रम का पूरा पंडाल हिलाकर रख दिया। हिंदू साधु संतों की सच्चाई जाने बगैर उनकी निंदा करने वालों की बहुत अच्छे से खबर ले ली ओम सती जी ने। वे मराठी में बोली हैं, इसलिए शायद महाराष्ट्र बाहर के अन्य भाषियों को समझ में थोड़ा कम आ सकता है, पर शुरू के 5 मिनट सुनेंगे तो आगे का सारा समझ में आने लगेगा। उनकी वाणी से उनका भाव ग्रहण करने का प्रयास कीजिए और कमेंट में उनके लिए 2 शब्द लिखकर उनका हौसला जरूर बढ़ाइए। का आतापर्यंत कधी तुम्ही पूर्ण हिस्ट्री ओपन करा, कधी कुठल्या पादरीवरती कुणीतरी जे चर्चमधले फादर असतात त्यांच्यावर कुणीतरी काहीतरी वाईट आरोप घातला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं, ऐकलंय कधी? नाही ऐकलंच नसणार. कधी ऐकले की कुठल्या मौलवीने काहीतरी वाईट केलं? ते करतात, ते करून पण त्यांचं झाकून राहतं. पण जे हिंदू साधू संत धर्माचं कार्य करतात असे महान संत ज्यांनी एका दिवसामध्ये 50,000 हिंदू ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार केला होता त्या 50,000 हिंदूंना फक्त एका दिवसामध्ये परत हिंदू धर्मात घरवापसी केली, अशा साधू संतांचा आपण आदर करत नाही. आपण आपल्या साधू संतांवर काहीतरी अपशेक घालतो, आपण आपल्याच साधू संतांवर काहीतरी वाईट बोलतो. ही आपली शोकांतिका झाली आहे. आपले साधू संत ज्यांनी अख्खं आयुष्य आपल्यासाठी घालवलं, साधू संतांनी कधी विचार केला नाही की मी माझ्या घराला भरवावं, मी माझ्या लेकरांचा विचार करावा. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य घातलं कुणासाठी? आपल्यासाठी. तुकोबारायांनी स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. कोपला पाटील गावीचे लोक आता माझं भीक कोणवाडी, अशी परिस्थिती झाली होती. गावातल्या लोकांनी भीक कोण वाडी असे म्हणतात तुकोबारा की भीक वाढल असं कोण, ह्याचा सुद्धा विचार करायला लागायचा, अशी परिस्थिती आली. पण तरी त्यांनी आपल्यासाठी गाथा निर्माण केली. ज्ञानोबारायांना आपण किती प्रताडित केलं, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. नाथ महाराजांवरती कितीतरी वेळा थुंकला व्यक्ती, 108 वेळा वर्णन येतं, कुठं 100 वेळा वर्णन येतं. तेवढे वेळा थुकून शेवटी संतांची नम्रता काय होती की तुझ्यामुळं मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. हे संत आहेत, आपणा सारीखे करी. संत आपल्यासारखं बनवतात सगळ्यांना. संत विचार करत नाहीत की माझ्यावर लांछन आला. गौतम बुद्धांचं चरित्र उघडून बघा, त्यांच्याच आश्रमामध्ये कुणीतरी लोकांनी वेश्येला मारून पुरलं होतं, पण शेवटी आळ कुणावर घातला होता? गौतम बुद्धावर घातला होता. आणि आपण काय मानलं त्या टाइमच्या लोकांनी? काय मानलं की गौतम बुद्धांनीच हे केलंय. तेव्हा त्यांचे फक्त 2 शिष्य राहिले होते. किती राहिले होते? 2 शिष्य. कबीरजींचं उदाहरण घ्या, नानकजींचं उदाहरण घ्या, त्यांच्या पण चरित्रामध्ये पाहायला गेले त्यांच्यावर सुद्धा घाणेरडे आरोप लावले. पण शेवटी त्या सिच्युएशनमध्ये त्यांचे किती शिष्य राहिले होते? फक्त 2 शिष्य राहिले होते. आणि आता परिस्थिती आहे की अख्खं जग त्यांना मानतं का नाही? त्यांचे दोहे, त्यांचे पद आमच्यासारखे कितीतरी गेली कीर्तनात घेता येते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत जेव्हा हयात असतात आपण त्यांच्यावर लांछन लावतो, पण जेव्हा ते नसतात तेव्हा आपण त्यांची पूजा करतो. कसं असतं ना, जो व्यक्ती ज्याचं घर गंगेजवळ आहे का नाही तो व्यक्ती सुद्धा इतर तीर्थांमध्ये जाऊन पवित्र होतो. का? कारण त्याला माहीत असतं की गंगा ती आपल्या जवळ आहे ना ती वस्तू, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा ती वस्तू आपल्यापासून लांब होते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. विचार करा, एवढे महान संत, त्यांचा कुप्रचार झाला तेव्हा त्यांचे फक्त 2 शिष्य राहिले होते. आता कलियुगामध्ये असे संत आहेत ज्यांचा कुप्रचार करणाऱ्याने म्हणजे खूप कुप्रचार केला. कितीतरी पैसे येतात सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा कुप्रचार करायला, पण सध्या परिस्थिती अशी, एवढा कुप्रचार करून सुद्धा त्यांचे 12 करोड शिष्य आहेत. ही संतांचं महत्त्व. असे संत आहेत, पण आपण त्यांना ओळखवलंय का? आणखी नाही. चाणक्य सारखे संत होते तेव्हा त्यांनी धनानंदला सांगितलं होतं की हिटलर येतोय, हिटलर तुझ्या राज्यावरती शासन करण्यासाठी येतोय, तो तुला युद्धामध्ये हरवेल. तेव्हा त्यांनी संतांचं ऐकलं का? धनानंदनी ऐकलं नाही. शेवटी हिटलर आला, हिटलरनी धनानंदला मारलं. हीच आपली परिस्थिती आहे. संत हयात आहेत तरीही आपण त्यांचा ऐकत नाही. आपण आपल्याच संतांच्या विषयी समाजामध्ये घाण गोष्टी पसरवतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तर आपणच आपल्या धर्माचं रक्षण करणार नाही, आपणच आपल्या साधू संतांचं रक्षण करणार नाही. आपण कसं होतं माहिती आहे का? आता प्रदीप मिश्राजींचं सगळ्यांनी ऐकलं,
एक लोटा जल. ते कसं का असलं, त्यांच्या कार्यामुळे, त्यांचं तेवढंच बोलण्यामुळे आज कितीतरी खंडर पडलेली महादेवांची मंदिरं चालू झाली. हे चांगली गोष्ट बघितली का कोणी? नाही. पण आपण काय करतो, एक लोटा जल चढवल्याने काही होतं का? आपल्याला नाव ठेवायची सवय आहेच, प्रत्येकाला नाव ठेवायची सवय. कोणत्या व्यक्तीने काही चांगलं केलं की आपण काय म्हणतो, ह्याचं सगळं माहिती आहे. माहीत असू दे ना सगळं, पण तो चांगलं काम करतोय, तू कशाला स्वतःचं मन घाण करून घेतोय, त्याला नाव ठेवू. कसं असतं माहिती आहे का, कुणी देवाचं नाम स्मरण करते, कुणी भक्ती करते, तेव्हा लोक काय म्हणतात, लय मोठा भक्त आला, चाललाय मोठी भक्ती करायला. कसं होतं माहित नाही का? आम्हाला सगळं माहित आहे हे व्यक्ती कसा होता. तो राम, तो भक्त बनून, तो शबरी बनून जरी भक्ती करत असेल तरी आपण शूर्पणखा बनवून त्याच्यामध्ये नाम खुपसवतो. ही आपली परिस्थिती आहे. असे साधू संत आहेत तरी पण आपल्याला त्यांची किंमत कळालेली नाही. पण आपण परधर्मी लोकांचं ऐकतोय. कशामुळं? कारण आपण आपल्या संतांचा आदर करत नाही हो. ज्या दिवशी आपण आपल्या संतांचा आदर करायला, पण कदाचित तोही दिवस येईल जेव्हा संत नसतील, पण जेव्हा संत आहेत तेव्हा त्यांचा आदर करणं महत्त्वाचं. त्या संतांचं संतत्व कसं आहे हे तर कळून घ्या. स्वामी रामतीर्थ म्हणतात की ज्या संताचं चरित्रावर काहीतरी लांछन येत नाही, त्याच्या संतत्वामध्ये काहीतरी कमी असते, म्हणून त्याच्या चरित्रावर काहीतरी लांछन येत नाही. का? कारण तुम्ही चांगलं काम करता का नाही? चांगल्या रस्त्यांवरतीच गतिरोधक असतात, चांगल्या माणसांनाच विरोधक असतात. आता मी एवढंच बोलले तर सध्या सगळंच एक्सपोज करायला पाहिजे. सुब्रमण्यम स्वामीचं नाव ऐकलं असेल, ज्यांना कायदे पंडित म्हणतात. त्या कायदे पंडितांनी म्हटले की या संतांना फसवण्याचं काम कुणाचं आहे? पॉलिटिकल लीडर्सचं आहे. पॉलिटिक्समध्ये मधले माणसं जे आपल्या धर्माला खाली पाडायचा प्रयत्न करतात, तेच लोक त्यांच्या वोटांसाठी, त्या नोटासाठी आपल्या सनातन धर्माच्या साधू संतांना बदनाम करतायत. खरं तर त्या संतांचं नाव घ्यायला हवं, आणि नाव घेईलच मी. सगळ्यांना माहिती आहे, सगळे म्हणतील की तू काय म्हणून नाव घेईल, पण खरं हे गरजेचं आहे. त्यांचं सत्कार्य, त्यांचे सेवाकार्य आणखी चालू आहेत हे आपल्याला माहिती नाही. सगळ्यांना माहिती की परमपूज्य संत श्री आशारामजी बापू, ऐकले ना? ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं असणार. त्यांच्यावर आरोप केलेला आहे, बरोबर. पण त्यांचे सेवाकार्य, एवढा आरोप करून त्यांच्यावर जेव्हा आरोप आला होता का नाही, तेव्हा त्यांचे 450 आश्रम होते. आणि जेव्हा त्यांच्यावर आता आरोप येऊन गेला, कितीतरी वर्ष झाले, ते निर्दोष असून त्यांच्या FIR मध्ये लिहिलेलं आहे की हे केसच खोटी आहे, तरी सुद्धा आपल्या निर्दोष साधू संतांना हात ठेवतात. ही आपली कायरता आहे. हिंदू कायर होत चाललाय. म्हणून आपल्या साधू संतांना, आपले साधू संत जेलमध्ये नाही आहेत. साधू संतांसाठी जेल पण सारखाच आहे. का? कारण त्यांनी जेव्हा अवतार घेतला, प्रभू श्रीकृष्णाने अवतार सुद्धा जेलमध्ये घेतला होता. त्यांच्यासाठी जेल काय, राजमहाल काय, सारखंच आहे. पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपले साधू संत जेलमध्ये नाही, तर आपली संस्कृती जेलमध्ये आहे. आपल्या संस्कृतीला पाडण्याचा प्रयत्न होत चाललाय. त्या टाइमला त्यांचे 450 आश्रम होते. आज 12 वर्ष झालं त्यांना आत ठेवलं, पण त्यांचा एक शिष्य कमी झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचे शिष्य वाढले. 12 करोड त्यांच्या शिष्यांची संख्या आहे, आणि त्या 450 आश्रमांची संख्या 550 मध्ये कन्वर्ट झाली. ह्याच्यापेक्षा मोठा आणखी काय पाहिजे? संत पवित्र होते, संत पवित्र आहेत, आणि संत पवित्रच राहणार आहेत. पण आपल्यासारखे मूर्ख लोक आहेत ज्यांना आपल्या धर्माचं माहित नाही. आपणच आपल्या संतांना नावं ठेवतो. तुम्ही किती चांगलं काम करा, लोक तुम्हाला नाव ठेवतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा काय झालं, सगळ्या देशातले खेकडे आणण्यात आले, वेगळ्या वेगळ्या डब्यांमध्ये भरून. खेकड्यांवरती रिसर्च चालली होती. त्यात भारताचे पण खेकडे होते. परिस्थिती अशी झाली, विदेशातला एक माणूस आला, त्यांनी पाहिलं, तो बोलला की हे भारतातले खेकडे आहेत ना. सगळ्या देशातल्या खेकड्यांना झाकण लावलेले, त्यांच्या डब्यांना झाकण लावलेले आहे, भारतातल्या खेकड्यांना का झाकण लावलेलं नाही? तेव्हा भारतातल्या माणसांनी काय उत्तर दिलं? भारतातल्या खेकड्यांना कशी सवय आहे ना, एक पुढे गेलं की त्याच्या पायात पाय घालून मागं ओढतात. आपण आपल्या साधू संतांना नाव ठेवतोय, कुणीतरी चांगलं काम करतोय, आपण बघतो की त्या संताची, त्या व्यक्तीची छवी कशी खराब करावी, आणि त्याची छवी खराब केली तर आपल्या मनाला समाधान भेटतं. छवी खराब केल्यानं होणार आहे का? त्या माणसामुळे कितीतरी लोक सुधारले, ते आपण बघत नाही, पण आपण त्याची छवी बिघडवण्याचं काम करतोय. यासाठी फक्त एवढं, माझ्या कीर्तनातनं काही घेऊन जा न घेऊन जा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि एवढीच गोष्ट घेऊन जा
की आपल्या धर्माचा, आपल्या साधू संतांचा आदर करायला शिका. परधर्मी लोक कुणीही येऊन आपल्या साधू संतांना काहीतरी बोलून जातात, आपण ते मानतोय चुकीचं आहे. परधर्मीने जर आपल्या साधू संतांना बोललं तर आपल्यामध्ये ही कॅपॅसिटी पाहिजे की आपण त्याचे जीवच्छेदन करावे, त्याचं बोलणं बंद करावं. एवढं आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्याला आपल्या संतांविषयी, धर्माविषयी नॉलेज आणि गर्व असला पाहिजे. पण आपण लांब होते. म्हणून शेवट कीर्तनाचा फक्त एवढंच सांगते, धर्माचं रक्षण करा, संतांचा आदर करा. स्वतःचे, आपले संत खूप महान आहेत. कबीरजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक हिस्ट्रीमध्ये जेवढे महान साधू संत होऊन गेले, प्रत्येकांचं चरित्र काढून बघा. त्यांना अपमानित करण्याचा, त्यांची छवी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण संतांची छवी खराब झाली का? नाही. ज्यांनी त्यांची छवी खराब केली त्यांचं आयुष्य खराब झालं. आणि पुढं भविष्य बघताय तर आज त्याच साधू संतांना पूजले जाते. म्हणून साधू संत जेव्हा हयात आहेत ना, तेवढ्यात त्यांची किंमत करायला शिका, आदर करायला शिका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्मो रक्षती रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. मेलं तर चालेल, काही घाबरायचं नाही. शेवटी एक दिवस तर मरण आहे. पण धर्माच्या कार्यासाठी जर मेलो ना तर लोक म्हणतात